14 नोव्हेंबरला ठरणार बिहारचा नवा सत्ताधीश। निवडणूक 2 टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यासाठी 6 तारखेला निवडणूक आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबरला मतदान। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीआधीच 5 महापालिकांसाठी चाचपणी। शिवसेना आणि मनसेची चर्चा। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पुण्यासाठी हालचाल। मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच, संजय राऊतांचा दावा। तर सामान्यांचं ठाकरेंवर भरपूर प्रेम, चांगलं काहीतरी घडेल, मनसे नेते बाळा नांदगावकरांचं सकारात्मक वक्तव्य। जरांगे विरुद्ध ओबीसी नेते संघर्ष टोकाला। जरांगेंच्या डोक्यात हवा, वडेट्टीवारांचा आरोप। तर भुजबळांना अजित पवारांनी अडकून ठेवलंय, जरांगेंचा मोठा दावा। अहिल्यानगर, अकोला, यवतमाळमध्ये बंजारा समाज रस्त्यावर। आदिवासींतून आरक्षण देण्याची मागणी। तर बंजारा समाजाचा आदिवासींमध्ये समावेश नको, आदिवासी समाजाचा नांदेड, गोंदियात एल्गार। यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा नाही, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती। आर्थिक चणचणीमुळे योजना बंद होण्याची शक्यता। यंदा कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार। 2 उपमुख्यमंत्री असल्यामुळे निर्माण झालेला पेच सुटल्याची मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांची माहिती। प्रांजल खेवलकर सिम कार्ड प्रकरणी रोहिणी खडसेंना नोटीस। रोहिणी खडसेंची अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी। 1.5 तासांच्या चौकशीनंतर जबाब नोंदवला। सरन्यायाधीश भूषण गवईंसमोर बूट फेकण्याचा प्रयत्न। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नसल्याचं कारण देत वकिलांचा गोंधळ। बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूज प्रकरणात नशेत आढळलेले न्यायाधीश अखेर सेवेतून बडतर्फ। इतर आरोपींप्रमाणे इरफान शेख यांना अटक का नाही, असा प्रश्न उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।